पुढची भावना जी आहे त्याबद्दल मी थोडंसं विस्तृतपणे सांगू इच्छितो. प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्याला एक जोडीदार असायला हवा, तो किंवा ती. प्रत्येकाला असं वाटत असतं. काही जणांच्या मनात ही भावना एकदाच येते, काही जणांच्या मनात ही भावना वारंवार येत असते, पण त्यावरती आपण बोलायला नको, कारण ही भावना आहे प्रणय. आणि ही भावना आपल्या नृत्यातनं व्यक्त करण्यासाठी येते आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मृणाल दुसानीचं. ऋतु हसताना तू असताना बहर लुटू चल येना दिनक दिन तन्नाना फुलली धरा हसना जरा अरे तू ही फुलारून येना दिनक दिन तन्नाना ओ दिनक दिन तन्नाना ऋतु हसताना तू असताना बहर लुटू चल येना दिनक दिन तन्नाना रानात पानात मस्ती अशी बेभान वेळी का सुस्ती अशी फुलवेल बिलगे तरुरा तशी उमलून आली ही प्रीती तशी मी लगा मेरा आता सारे बंध जुगारून येना दिनक दिन तन्नाना ऋतु हसताना तू असताना बहर लुटू चल येना दिनक दिन तन्नाना तालातला सूर सोडू नको मस्ती भरा राग तोडू नको रंगलेली मैफिल मोडू नको प्रीतीची ही रेग फोडू नको येना जरा गाना जरा नवरंग सुरातून तेरा दिनक दिन तन्नाना ऋतु हसताना तू असताना बहर लुटू चल येना दिनक दिन तन्नाना ओ दिनक दिन तन्नाना मृणाल, म्हणजे माझं हे अत्यंत आवडतं गाणं. मला ह्यातलं रिदम खूप आवडतो. हे गाणं जेव्हा जेव्हा लागतं तेव्हा मला नाचावं असं वाटतं. पण आज मी नाचणार नाहीये, मी कुठलीच भावना व्यक्त करणार नाहीये. तू छान नाचलीस एवढंच फक्त मी शांतपणे नमूद करू इच्छितो, बस. का काय झालं? काय नाही, काय प्रॉब्लेम काय आहे? नवीन आहे का तुला काही आता? रोज काहीतरी वेगळं असतं याचं नाटक. नाटक? तुमच्या भावना भावना आणि आमच्या भावना नाटक? आम्हाला सगळं माहिती आहे. तर किती दिवस ओळखतो आम्ही तुला. नाही, तुम्ही गेल्या आठवड्यात जे वागलात त्याच्यामुळे मी नाराज आहे, नाखुश आहे, एवढंच माझं म्हणणं. अरे पण हो, आम्ही इतक्या वाईट नाही होत की प्रत्येक वेळी तसंच वागू, नाही का? मग. एकदाच वागलो, तुला त्याचा एवढा इफेक्ट जाणवतोय. नाही, मग तशाच राहा. चांगल्या आहात ना, मग चांगल्याच राहा. आपण जाणून घेऊया गुरूंचं काय मत आहे. छान केला तू परफॉर्मन्स, पण कुठेतरी एनर्जी लेवल खूपच कमी लागली ह्या डान्ससाठी. जशी हवी होती मुवमेंट्स, अजून रंगमंच वापरायला हवं तसं नाही झालं. पण मला वाटतं एनर्जी लागली असं खूप छान झालं असतं. पण जे काही तू केलंस ते खरंच गोड होतं, छान होतं. थँक्यू. मृणाल, तुम्ही फार गोड क्यूट दिसताय. थँक्यू सर. आणि तुमचा बाबाही फार छान होता. थोडीशी एनर्जी कमी नक्कीच लागली, पण तुम्ही निभावण्याचा मात्र अतिशय सुरेख प्रयत्न केलात. हे गाणं माझा पती करोडपती या चित्रपटातलं आहे. या पूर्ण गाण्यामध्ये किशोरी शहाणे आणि मी आहे. पण किशोरी फक्त नाचतायत एकट्या आणि मी नुसता उभा राहून त्यांचा नाच पाहतोय, अशी ती सिच्युएशन होती. तर त्यामुळे ते गाणं जेव्हा मी कोरिओग्राफ केलं तेव्हा
त्यांच्याकडनं मला ते करूनही घेता आलं, कारण मी उभा राहून नुसता बघत असतो की त्या कशा नाचतायत वगैरे वगैरे गार्डनमध्ये. त्यांनी पण खूप छान सादरीकरण केलं होतं. तुम्हीही फार छान केलेलं आहे. ऑल द बेस्ट टू यू. थँक्यू सर. नमस्कार, मी मृणाल दुसानीस. माझा कोड नंबर आहे 3. तुम्हाला जर माझा आजचा परफॉर्मन्स आवडला असेल तर मला SMS करा, टाईप करा EPE स्पेस 3 आणि पाठवा 57575 वर. BSNL आणि MTNL धारकांना जर मला वोट करायचं असेल तर त्यांनी काय करायचं याची माहिती त्यांच्या TV स्क्रीनवर येते. थँक्यू सो मच. मृणाल, उद्या तुझं आणि अभिजितच्या लग्नाचे विधी सुरू होणार आहेत. म्हणजे बांगड्या भरणं, हळदीचा कार्यक्रम वगैरे असं आहे. आणि 9 तारखेला तुझं आणि अभिजितचं लग्न आहे. म्हणजे इतक्या वर्षांचं तुमचं प्रेम फळाला येणार आहे, त्याला पवित्र नात्याचं रूप दिलं जाणार आहे. काय तुझ्या भावना आहेत ग? त्याच माझ्या भावना, म्हणजे जी भावना मला व्यक्त करायची होती ती या गाण्यातनं मला व्यक्त करावीशी वाटत होती. आणि हो, आणि तू इतका जर वृक्ष वागतोस तर प्लीज तसं वागू नको, कारण तुला आग्रहाचं निमंत्रण आहे माझ्या लग्नासाठीचं. आणि सगळ्याच प्रेक्षकांना आणि सगळ्यांनाच माझ्या आणि अभिजितच्या लग्नाचं आग्रहाचं निमंत्रण आहे. तेव्हा नक्की या, आवर्जून या. आम्ही खरं सांगायचं तर खूप दिवसांपासून या क्षणाची वाट पाहत होतो आणि आता खूप छान वाटतंय आम्हाला. तर तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम भरभरून असं आमच्या पाठीशी राहू देत. आणि प्लीज प्लीज आमच्या लग्नाला नक्की या. आम्हा सगळ्यांकडनं, विशेषतः वॅसलीन एकापेक्षा एक अप्सरा अलीच्या संपूर्ण कुटुंबाकडनं तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा.